नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आपण आजचा भाग बघणार आहोत. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड खूप धमाल, मस्ती, मनोरंजन, एन्जॉय खूप छान झालेला आहे. प्रेक्षकांनो, तुम्हाला नक्की आवडेल. सुरुवातीलाच आपण बघतो की इकडे आता काव्य आणि पार्थमध्ये पतंग कोण कोणाची कापतं ह्याच्यामध्ये रेस लागलेली असते. आणि प्रेक्षकांनो, गंमत अशी झाली आहेत ना, ह्या दोघांचीही पतंग कापल्या गेलेली आहेत. आणि प्रेक्षकांनो, तिथे असलेल्या प्रत्येकाला नवलच वाटतं की दोघांचीही पतंग सोबत कस काय काटल्या गेलेली आहे. आणि काव्या यावर म्हणते की बघितलं का देशमुख, प्रेमात पडलो तर दोघेही एकत्रच पडलो. काव्या म्हणते की ठीक आहे हो देशमुख, माझ्या आणि माझ्या पतंगाला दोघांनाही तुमच्या हातनं कटणं सुद्धा मंजूर आहेत. प्रेक्षकांनो, इतकी गोड बोलली नाही काव्या, मला खूप म्हणजे खूप आवडलेलं आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करा. पण गंमत अशी आहेत ना, पार्थ बघा काही न बोलता तिथनं निघून जातो. पण ही काव्या काही शांत बसणारी आहेत का? त्याला म्हणते की अहो ऐका तरी, अहो संक्रांतीच्या शुभेच्छा तरी द्या. पार्थ तिला शुभेच्छा देतो आणि म्हणतो की संक्रांतीच्या शुभेच्छा. काव्या त्याची गंमत करते आणि म्हणते की काही ऐकायला नाही येत ते. पार्थ म्हणतो संक्रांतीच्या शुभेच्छा. इकडे ही काव्या म्हणते की काहीच ऐकायला येत नाहीये. पार्थ मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा काव्या तुम्हाला. आता ऐकायला आलं? काव्याना खूप हसते आणि ती म्हणते की आता कसं, आता तुमचा आवाज ना अख्ख्या युनिवर्स पर्यंत पोहोचलाय. प्रेक्षकांनो, ह्या दोघांची मज्जा, जी जुगलबंदी किंवा ती जी भांडणं आहेत ना प्रेक्षकांनो, ही मानिनी काकू आणि युग खूप एन्जॉय करतात. तेवढ्यात पार्थ तिला म्हणतो की हे बघा काव्या, आता काव्याच्या हातात तिळगुळ असते, ती तिच्या बोक्याच्या तोंडात टाकते आणि म्हणते की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. त्यात हा युग पुढे येतो दादाची फिरकी घ्यायला आणि म्हणतो काय दादा, गोड आहे का तिळगुळ? पार त्याच्याकडे रागाने बघतो आणि युग म्हणतो नाही नाही दादा, जातो जातो. आणि या दोघी भामट्यासारख्या तिथे उभ्या असतात. प्रेक्षकांनो, ह्यांची गंमत बघात. काहीच उपयोग नाहीये त्यांचा जो प्लॅन आहे किंवा काही केलं त्यांनी संक्रांतीचं, काही नाही. आता मानिनी काकू काव्याजवळ येतात आणि त्यांना खूप आनंद होतो. ही रम्या आता बघा अजून पेटून उठली. ती म्हणते की खूप झालं आता काव्याचं, तिचा आता काहीतरी बंदोबस्त करायलाच हवा. आता आपली दुसरी जोडी बघूयात काय करते आहे ते. इकडे आता जीवाने तिळगुळ बनवायचे तर शिकवलेले आहेत, पण अजून लाडू वळणं बाकी आहेत. आता इकडे तर तिने तेल टाकले, त्याच्यात गुळाचं पाक ओतलेला आहे आणि ती मस्त मिश्रण एक करणार, पण तिच्या हाताला ना जोरात चटका बसतो. जीवाला प्रेक्षकांनो ते त्रास होतो आणि तो म्हणतो की काय करते सगळं, डायरेक्ट डायरेक्ट हात कशाला घातला इतक्या जोरात? बरोबर आहे प्रेक्षकांनो, गुळाचा चटका खूप जोरात बसतो आणि आता इकडे त्या हातावर चटका बसलाय. जीवा तिथे आता त्याच्या प्रेमाने फूक मारत असतो. प्रेक्षकांनो, असं वाटत आहे की जीवा पुन्हा एकदा ह्या नंदिनीला स्वतःच्या प्रेमात पाडणार आहे की काय. तसंच काहीसं झालेलं आहे. नंदिनी तिचा हात त्याच्या हातातनं काढून घेते. जीवा म्हणतो की अगं नंदिनी, असा सरळ हात नाही घालायचा, हे बघ तूप कशाला आणलं आहेत मी. जीवा म्हणतो की हे असं छान तूप घ्यायचं आणि असं छान हाताला लावून घ्यायचं आणि मग घ्यायचं. नंदिनी म्हणते की हो बाबा, तुम्हाला सगळं येतं, तुम्ही ग्रेट आहात, मला नाही करता येत एवढं सगळं. जीवा म्हणतो की अरे मी आहेत ना, मी शिकवल सगळं. जीवा म्हणतो माझा जन्म कशाला झाला आहे तुला शिकवायला. जीवा म्हणतो की आज मकर संक्रांत आहे आणि या आजच्या मकर संक्रांतीच्या दिवशी नवरा शिकवेल बायकोला तिळगुळ करायला. आणि इकडे आता खरंच जीवाने नंदिनीला तिळगुळ कसे बनवायचे हे शिकवलेलं असतं. त्याने तो छोटासा गोळा घेतो, तिच्या हातावर ठेवतो आणि तिला म्हणतो की वळ. आता बघा प्रेक्षकांनो, आता नंदिनी खरंच वळते आहे आणि तिला खरंच हे जमलेलं देखील आहे. आणि नंतर तिच्याकडनं तो फुटून जातो आणि मग जीवा यावर हसतो. पण नंदिनी मात्र नाराज होते आणि जीवा तिच्या हातात तो गोळा असतो, मिश्रण असतं आणि जीवा वरतून हात असा गोल गोल फिरवतो आणि म्हणतो की काय, तिळगुळावर आणि प्रेमावर जास्त जोर नसतो द्यायचा, तरच त्याला आकार येतो. आणि इकडे आता ह्या दोघांनी मिळून, जीवा आणि नंदिनीने मिळून तीळ आणि गुळ बनवलेला असतो. आणि जीवा म्हणतो जोडीने केलं ना की सगळं जमतं. नंदिनी म्हणते की सगळं जमतं म्हणजे? जीवा तिला काही सांगत नाही आणि म्हणतो काही नाही. जीवा मनोमन म्हणतो की हळूहळू मिटतो आहेत आपल्यातला हा अबोला. आणि पहिला तिळगुळ हा जीवा नंदिनीला खाऊ घालतो आणि म्हणतो की तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि नंदिनी सुद्धा स्व इच्छेने
त्यांनी बनवलेला तिळगुळ खाते. आणि आता बघा यांच्यामधला खरंच अबोला असा हळूहळू मिटत चाललेला आहे की असंच दिसत आहेत. पण प्रेक्षकांनो, पुढे जाऊन काय होणार ना याची आपण काहीच सांगू शकत नाही की हे दोघं एकत्र येतील की अजून काही यांच्यामध्ये होईल. नको बाबा, अजून काहीच व्हायला नको, आता एकत्रच यायला हवेत, हो की नाही प्रेक्षकांनो. जीवा म्हणतो की कसा झालाय आता तिळगुळ, नंदिनी बी म्हणते की छान झालाय. आणि दोघेही एकमेकांना थम्स दाखवतात, म्हणजे जे दोघांनी मिळून केलाय तर बेस्टच झाला असं. आता बघा ही रम्या ना खूप चिडचिड करत खाली येते आणि म्हणते की आई बाद झाला आता, ही काव्या ना आता माझ्या डोक्यात गेली आहे. आता बघितलं ना ती वरती काय काय करत होती, तिच्या ना मी आता दात पाडते बघ, असं रम्या म्हणत असते. वसू आत्या म्हणतात की रम्या जरा शांत हो, चिडचिड कमी करशील का तू. रम्या म्हणते की आई कशी शांत हो, बघितलं ना आत्ता वर. आणि तेवढ्यात तिला फोन येतो प्रेक्षकांनो, म्हणून ही रम्या अजून चिडचिड करते आणि म्हणते की ऑफिसमधनं फोन कशाला येतोय आत्ता. वसू आत्या म्हणतात की स्पीकरवर टाक, मलाही ऐकायचंय. रम्या म्हणते की अगं, वसू आत्या ऐकत नाही, तिला म्हणतात की मला ऐकायचं आहे. आणि त्यांच्या ऑफिसमधनं त्यांच्या कलिगचा फोन असतो. तो म्हणतो की हॅलो, पाच सर कुठे आहेत. ही रम्या म्हणती गेलेत वरती. आणि तेवढ्यात तो म्हणतो की काय. इकडे वसू आत्या पण म्हणतात की काय. रम्याच तिचं बोलणं म्हणजे करेक्ट करते. ती म्हणते की वर टेरेसवर म्हणजे गच्चीवर आहेत ते. बोल ना काय काम होतं. हा म्हणतो की त्यांचा मी किती वेळ झाला की फोन ट्राय करतो आहे. विक्रम सरांचा पण फोन ट्राय करतोय, घरातला पण फोन ट्राय करतो आहे, घरातला पण फोन बंद येतो आहे. वसू आत्या म्हणतात की अरे हो, पण असं काय झालं आहे. तो म्हणतो की ईशा टॉप 20 चे आर्किटेक्ट आहे, ते जाहीर झाले आहे आणि त्यात पार सरांचं सुद्धा नाव आहे. इकडे आता काव्याला खूप आनंद होतो आणि ती म्हणती काय, ओहो सुपर, मी त्याला सांगते तू ठेव, ओके बाय बाय, थँक्यू थँक्यू. आणि इकडे काव्याला त्याला अवॉर्ड मिळणार आहेत म्हणून तीच खूप आनंदात असते. ती म्हणते की आई आई आई. रम्या म्हणते की आई गेल्या वर्षभरात जेवढे पण प्रोजेक्ट झालेत ना त्यात मी पार्थ बरोबर काम केलं आहे, म्हणजे ते त्याला जेव्हा अवॉर्ड मिळतील तेव्हा तो माझं नाव घेईल ना. इकडे बघायच्या अपेक्षा वाढतच असतात दिवसेंदिवस. आता वसू आत्या पण तिला म्हणजे रिस्पॉन्ड करतात, म्हणतात की घेईल ग, नक्की घेईल. त्या म्हणतात तुला खरं सांगू का, मला ना आतून असं वाटतं आहे हे अवॉर्ड्स पार्थला नक्की मिळणार. इकडे रम्या फक्त ह करती. वसू आत्या म्हणतात की अवॉर्ड्स घेताना तो तुझा उल्लेख नक्की करणार. त्या म्हणतात की प्रोफेशनल आहेत ग पार्थ आणि मायाळू सुद्धा. आणि तरी बघा प्रोफेशनल मायाळू आहे तरी ह्या पार्थ सोबत कसं वागतात ते चालतं, हो ना प्रेक्षकांनो. आणि ही रम्या म्हणते की म्हणून तर मला आवडतो. आणि यावर वसू आत्या म्हणतात की म्हणूनच मला यावर एक आयडिया सुचली आहेत. प्रेक्षकांनो, यांच्याकडे प्लॅन्सची खूप कमतरता आहे, खूप जास्त आहेत. तुम्हाला लागलं तर यांच्याकडनं प्लॅन्स घेऊन घ्या. मी अशीच गंमत केली प्रेक्षकांनो. आता ह्या वसू आत्या म्हणतात की ज्या दिवशी पार्थला अवॉर्ड मिळेल ना, पार्थ स्वतःहून काव्याला घराबाहेर काढेल, अशी आयडिया. रम्या म्हणते की काय सांगते सगळं, मग सांगणं पटकन काय आयडिया आहे. ही रम्या तर जशी घोड्यावरच असते प्रेक्षकांनो, तिला एखादं सांगितलं की तिचं लगेच आपलं घोडं नाचतं, सांग लवकर सांग लवकर. वसू आत्या म्हणतात हे बघ रम्या, मला मान्य आहे की आजची संक्रांत वाया गेली, लवकरच मी काव्याच्या आयुष्यावर संक्रांत आणणार हे नक्कीच. प्रेक्षकांनो, आता सकाळची संध्याकाळ झालेली असते आणि इकडे आता बघा देशमुखांनंतर आपण आता जाऊया काव्या नंदिनीकडे. आता जीवाने त्या डिलिव्हरी बॉयला सांगितलं असतं की हे नीट घेऊन जा. आणि काय रे, हे अख्ख्या एरियामध्ये तूच डिलिव्हरी बॉय आहेस का. आणि नंदिनी तेवढ्या तिकडनं येते. जीवा त्याला बोलूच देत नाही आणि म्हणतो काही सांगू नको, जाय. काय झालं का, हाच येतो नुसता. तेवढ्यात नंदिनी म्हणते की काय झालं, कोण होतं. जीवा म्हणतो की डिलिव्हरी वाला होता, माझ्या बडे भैयासाठी गंमत पाठवली आहे. नंदिनी त्याला विचारते की काय गंमत पाठवली आहे. जीवा म्हणतो की तुला काय सांगू, सिक्रेट आहेत आमचं. नंदिनी म्हणते की तुमच्या बडे भैयांसाठी काय गंमत पाठवली आहे याचा अंदाज मी लावू शकतेस. जीवा म्हणतो सांग बरं काय पाठवलंय. नंदिनी म्हणते की मी तरी तुम्हाला का सांगू. जीवा म्हणतो हमारी बिल्ली हमेसे म्याव. हे म्हणजे स्टुडंटनीच प्रिन्सिपलला शिकवल्यासारखं आहे. नंदिनी म्हणते की हे सगळं ठीक आहे, आज संक्रांतीच्या दिवशी तुम्ही जे मला तिळगुळ बनवायला शिकवले त्याबद्दल थँक्यू. नंदिनी म्हणते की आजची संक्रांत खरंच खूप गोड झाली. आता हा जीवा म्हणतो की संक्रांत अजून संपली कुठे. आणि नंदिनी म्हणते की म्हणजे तेवढ्यात तिच्या घरात बायका येतात आणि म्हणतात की जीवा आधी म्हणतो सरप्राईज आणि नंतर त्या बायका म्हणतात की येस सरप्राईज, या लेडीज प्लीज कम इन. या मोहित्यांच्या घरात हा देशमुख तुमचं सर्व लेडींचं स्वागत करतो.
त्यातल्या त्या लेडीज म्हणतात हा जीवा म्हणजे ना एक अजीबच रसायन आहे. त्या म्हणतात की हो ना, कधीही बघा कायम उत्साही असतो. नंदिनीचा चेहरा पडलेला दिसतो. त्यातली लेडीज म्हणते की नंदिनी आई कुठे गेली, दिसत नाहीये. नंदिनी म्हणते की आई बाबा बाहेर गेलेत जरा. त्यातली एक लेडीज म्हणती सेकंड हनीमूनला गेले की काय. जीवा जोर जोरात हसतो. नंदिनी त्याच्याकडे बघती आणि म्हणतो की हसता हसता या 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 या. जीवा गडबडतो आणि म्हणतो की माझी आई म्हणते. नंदिनी म्हणती काय म्हणते. जीवा म्हणतो लग्नानंतर. नंदिनी म्हणती होईलच प्रेम. जीवा म्हणतो नाही ते तर म्हणतेच, पण हेही म्हणते लग्नानंतर सवाशीणबाईचं हळदी कुंकू व्हायला हवं. नंदिनी म्हणते की म्हणून तुम्ही या सगळ्यांना हळदी कुंकूसाठी बोलवलंस. जीवा म्हणतो चिडतेस काय, कुठला नवरा असं करतो सांग. नंदिनी म्हणते की माझा नवरा. नंदिनी म्हणते की तुम्ही सगळ्या ह्या बायकांना इथे हळदी कुंकूसाठी बोलवलं आहेत, वाण आणलं आहेत का. जीवा म्हणतो घे वाण. काय असतं. नंदिनी म्हणते कहर आहात तुम्ही. नंदिनी म्हणते मी म्हटलं होतं की आजची संक्रांत किती गोड झाली आहेत, पण नाही माती खाल्ली नाही तर जीवा कसले. त्या बायका म्हणतात की नंदिनी आम्ही काही चुकीच्या वेळा आलो की काय. त्या म्हणतात की आत ये इकडे. जीवाच म्हणतो आले आले. आता इकडे ह्या रम्याने त्याला सांगितलं असतं की तू टॉप 20 मध्ये सिलेक्ट झाला आहे, तुझं सिलेक्शन आहे अवॉर्डसाठी. पण बघा हे सगळे चीअर्स करतात. तेवढ्यात मानेनी काकू येतात आणि म्हणतात की काय झालं काय मलाही सांगा. आणि युग म्हणतो का अगं आई आपला पार दादा टॉप 20 मध्ये आला आहे. मानेनी काकूंना खूप आनंद होतो आणि म्हणतात हो का. आणि त्याला मिठी मारून म्हणतात की कॉंग्रॅच्युलेशन्स पार्थ, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि आता वसू आत्या पण म्हणतात की पार्थ तुझ्या आयुष्यातली ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे, कॉंग्रॅच्युलेशन्स. इकडे योग म्हणतो की दादा दादा मैं आज तुम्ही अपने कंधे पे उठाऊंगा. आता याच्याकडनं उठवल्या जाणार आहेत का. आणि इकडे मानेनी काकू म्हणतात की ए सोड मेल्या, काय चाललंय, जमलंय का, तुझा जीव केवढा त्याचा जीव केवढा. पार्थ म्हणतो की पाडला असतस ना मला. योग म्हणतो की सॉरी सॉरी दादा, पण हे एक चांगलं झालं की तू माझ्याच रांगेत आला. पार्थ म्हणतो की म्हणजे. योग म्हणतो अरे मी पहिले 5 आणि तू तू टॉप 20 मध्ये. योग म्हणतो आपलं म्हणजे ना नादच वेगळा आहे. तर मानेनी काकू त्याला फटका देतात आणि म्हणतात की काय नाद वेगळा, तू आता पहिल्यांदा टॉप 5 मध्ये आलाय. दादा कायम टॉपवर आहेत, लक्षात आहेत ना तुझ्या. योग म्हणतो हो हो माते हो लक्षात आहे हा. योग म्हणतो दादाचा नाद करून चालतोय का. आणि बघा आता ही रम्या ना प्रेक्षकांना त्याच्या गळ्यात म्हणजे त्याला मिठी मारायला जाणार की पार्थ कॉंग्रॅच्युलेशन. पण हा पार्थ पण तेवढा प्रसंग सावधानी आहे. तर त्याने काय केलं लगेच तिचा हात असं जसं कॉंग्रॅच्युलेशन सारखं करतात ना, म्हणजे हँडशेक करतात ना, तसं तो म्हणतो की थँक्यू हा. आणि बघा रम्याला इथे फार म्हणजे फार वाईट वाटतं. पण योग आणि मानिनी काकू मात्र मजा घेतात. आता यांचं थोडं वातावरण म्हणजे असं हे झालेलं असतं. तेवढ्यात आता काव्या येते आणि म्हणते ते तिच्या हातातल्या बोकड्या, अरे माझी बोकोडी. काव्या म्हणते की माझ्यासोबत राहून राहून तू खूपच पुढे गेलात की आयुष्यात. आणि काव्या तिच्या हातातल्या बोक्याला म्हणतात की फायनली तुला यश मिळालं हो की नाही. जसा तू टॉप 30 मधून टॉप 20 मध्ये आला तसाच टॉप 20 मधून टॉप 10 मध्ये ये आणि टॉप 10 मधून अगदी टॉपर हो, नंबर 1. आणि सगळेजण तिचं हे बोलणं ऐकत असतात. आणि पुढे बघा आता गंमत आहे प्रेक्षकांनो. काव्या म्हणते की मला माहिती आहे कॉम्पिटिशन खूप आहेत पण आमचा भोका काही कमी नाहीये. वसू आत्या म्हणतात काय बावळट आहे ती मुलगी. इथे आपण सगळे पार्थचं अभिनंदन करतो आहे आणि ही त्या फडतूस बोक्याशी बोलत बसली आहे. आणि पार्थ म्हणतो की त्या माझ्याशीच बोलत आहेत. म्हटलं ना प्रेक्षकांनो गंमत आहे. ही काव्य त्या बोक्याशी बोलते पण नेमकं तिला काय म्हणायचंय हे पार्थच्या मनापर्यंत बरोबर जातंय, म्हणूनच तो तसं बोलला. आणि बघा तो बोलता बोलता बोलून जातो, नंतर भानावर येतो. वसू आत्या म्हणतात की तुझ्याशी. इकडे आता काव्या म्हणते की सही जवाब. काव्या त्या बोक्याला म्हणते की बघ कळतं आपलं सगळं त्या मिस्टर बोक्याला. काव्या म्हणते की चल सगळ्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करून झालं असेल तर आपण करूयात. आणि ही काव्या पुढे येते आणि या रम्याला बाजूला करते आणि पार्थला म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स देशमुख. आणि पार्थ थँक्यू म्हणतो आणि हात काढतो, पण काव्या असं त्याचा हात घट्ट पकडून असते. आणि यांचा रोमॅन्स म्हणजे याचं जे आहेत ना प्रेक्षकांनो ते चालू असतं. पण इकडे आता जळफळाट होतो आहे रम्याचा आणि मजा घेत आहेत फक्त युग आणि मानिनी काकू. काव्या त्याला म्हणते की हात नाही छोडणार, साथ नाही छोडणार. आणि त्याला असं मस्त एक गोल राऊंड फिरवते आणि सगळेजण टाळ्या वाजवतात. फ्री चीअर्स फॉर पार्थ देशमुख. हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे. म्हणजे युग आणि मानिनी म्हणतात की हिप हिप हुर्रे. मानिनी काकू म्हणतात की अवॉर्ड फंक्शन कधी आहेत सांगा ना मला. योग म्हणतो की अगं 4 दिवसातच आहेत.
मानिनी काकू म्हणतात की मानिनी काकू म्हणतात की अवॉर्ड तर आपल्या पार्थनाच मिळणार, मला खात्री आहे. आता हिने काव्याने युगला डोळा मारलेला असतो आणि मग काव्या म्हणते की आई तुम्हाला नाही असं वाटत का माझ्या या बोकुडीला सुद्धा क्रेडिट दिलं पाहिजे, त्याचाच तर पायगुण आहेत हा. माझा हा बोका काय घरात आला, हा बोका 20मध्ये गेला आणि यांना माहिती आहे गंमत आहे. तेवढ्यात ही रम्या म्हणते की हे 150 काय वाटेल ते बोलतीलस का, तुझ्या या 100 रुपयाच्या निर्जीव माणसाला सगळं क्रेडिट, हे आमच्या दोघांची मेहनत, त्याला काहीच नाही. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की तुझं काय मध्ये, पार्थने अर्थात मेहनत घेतली आहे, तू तू उगाच कशाला मध्ये घुसतेस. रम्या म्हणते की मी ऑफिसमध्ये जाऊन तेवढ्यात युग म्हणतो अगं रम्या हे सगळं आपल्या मांडण्यावरती असतं ग, नाही म्हणजे पारदादाची मेहनत आहेच. बोकुडी इज अ लकी चार्म, हिचा चेहरा बघण्यासारखा होतो आणि पार सुद्धा आता यांचं बोलणं बघा कसं ऐकतो. इकडं आता कौतुक चालू राहतं, आहेच माझं बोकुडी लकी चार्म, एकमेकांना टाळ्या देतात. तेवढ्यात अशा ताई म्हणतात की पारदादा तुमचं पार्सल आलं आहेत आणि हा पार्सल मधून चिठ्ठी बाहेर काढतो आणि मानिनी काकू विचारतात काय कोणाचं आहे पार्सल, काय आहे चिठ्ठीत, आणि पार्थ म्हणतो की जीवाची आहे. मानिनी काकून थोड्या गहीवरून येतात, त्या म्हणतात की वाच ना, आणि इकडे पार्थ वाचतो की मिस यू देशमुख फॅमिली अँड लव्ह यू बडे भैया, टॉप 20 मध्ये आल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि गोड गोड तिळगुळ तुझ्यासाठी. आता मानिनी काकू म्हणतात की बघा आपल्या घरामध्ये गोड बातमी आली आणि सगळ्यात आधी गोड तुला तुझ्या भावाने दिला आहेत पार्थ, आणि पार्थ पण त्या चिठ्ठीला किस करतो आणि मानिनी काकू म्हणतात ठरवलं तर कुठल्याही गोष्टीचा शेवट हा गोड होऊ शकतो. आणि प्रेक्षकांना आता मानिनी काकू त्यातनं तिळगुळ काढतात आणि पारछा म्हणजे तोंडात घास भरवतात. आता इकडे आपल्या ह्या जोडीचं बघू, हिचं हळदी कुंकू कसं होतं, आणि त्या बायका म्हणतात किंवा नंदिनी तिळगुळ छान झालेत त्या म्हणतात की जास्त नरमही नाही आणि जास्त कडकही नाही. नंदिनी म्हणते की यांनी शिकवलेत मला. ती बाई म्हणते की काय सांगतेस नंदिनी, नशीबवान आहेस ग नंदिनीस तू, इतके सुंदर तिळगुळ बनवणारा नवरा मिळाला आहेस तुला. त्यातली म्हणते की नाहीतर काय, हे असे तिळगुळ आपल्याला सुद्धा जमत नाही. त्या म्हणते की मला जमतात थोडेफार. त्या म्हणतात तुम्ही ते जोशीने दिलेले तिळगुळ खाल्लेत का. जीवा म्हणतो की नाही हो, नाही खाल्लेत का हो. ते म्हणते की अहो तिळगुळ बनवलेत की मातीत सुपाऱ्या घालून दिल्या, काहीच कळायला मार्ग नाही. जीवा हसतो आणि म्हणतो की काय म्हणता. नंदिनी त्याला खुणवते बर का. त्या म्हणतात की अहो खरं त्यांच्या घरचे तिळगुळ खाल्ले ना दाताचा तुकडाच पडला समजा. त्यातली टाळी देते पण ती टाळी काही कोणी देत नाही. जीवा म्हणतो की द्या तुमची टाळी वाया घालवू नका. त्यामुळे त्या ताई जीवाला टाळी देतात. त्यातली एक म्हणते की नंदिनी तुझ्या नशिबी आलेला हा जीवासारखा नवरा हातचा जाऊ देऊ नकोस ते म्हणते की हल्ली आपल्या बायकोसाठी कोण करतं एवढं नाही का. हो ना नंदिनी, तुझ्या नवऱ्याने तुझ्यासाठी हळदी कुंकू अरेंज केलं, नाहीतर आमचे नवरे त्यांच्या ड्रिंक पार्टी शिवाय काहीही अरेंज करत नाही. ते म्हणते की माझा नवरा तर बिझनेस मधून माझ्यासाठी एक दिवस पण काढत नाही. जीवा म्हणतो हो ना. त्यातली एक म्हणते की बरं गप्पा टप्पा पुऱ्या झालाय, आपण हळदी कुंकवाला आलो आहे इथे, मग आता ते आटपून येऊन घेऊ. इथे नंदिनीला टेन्शन येतं. त्या म्हणतात की हो हो हळदी कुंकू करून घेऊ. त्या म्हणतात नंदिनी तू तू त्या सानेताईंकडे हळदी कुंकवाला का नाही आलीस, मी त्या शारदाताईंना मेसेज केला होता. नंदिनी म्हणते हो का, मग आई विसरली असेल कदाचित. त्या म्हणतात की अगं पण तू यायला हवं होतंस, इतकं छान वाण दिलं ना त्यांनी. जीवा म्हणतो मी 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 काय म्हणतो, इतक्या छान गप्पा रंगलायत तर सगळ्यांसाठी छान इंदोरी पोहे बनवत का. नंदिनी पण म्हणते की हो हो छान करा ना, सगळेजण पोहे खातील की. इकडे नंदिनी म्हणते की आता तोपर्यंत मला वाण अरेंज करायला मिळेल तरी. जीवाला हे लक्षात येतं. त्या म्हणतात की अगं नको नको, इथलं हळदी कुंकू आटपलं की घरी जाऊन स्वयंपाक पण करायचा आहे आम्हाला. त्या म्हणतात की हो हो हळदी कुंकू करून घे, पोहे खायला नंतर येतो आम्ही. इकडं नंदिनी मनोमन म्हणते की अरे देवा आता मी यांना काय वाण देऊ. एक काम करते, आईलाच फोन करून घरात काही आहे का विचारते. आणि आता नंदिनी म्हणते मी 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 आलेच. आणि इकडे हा जीवा म्हणतो बाकी काय म्हणतात काकू, साडी छान आहे तर तुमची. त्या म्हणतात की जीवा आमच्याही साड्या छान आहेत. हा जीवा त्या बायकांसोबत मस्तपैकी गप्पा मारत असतो, पण इकडे या नंदिनीला टेन्शन आलेलं असतं की घरात आलेल्या बायकांसाठी काय वाण द्यायचं. आणि इकडे आता ही नंदिनी म्हणते की अरे देवा आता ह्या आईचा फोन का लागत नाही, घरात एवढ्या सगळ्या बायका आल्यात, आता मी वाण काय देऊ. ती म्हणते की घरात एकसारख्या वस्तू पण नसतील, ब्लाऊज पीस असतील का कुठल्या खणात. नंदिनी म्हणते की आईशी बोलावंच लागेल मला.
इकडे जीवा टेन्शनमध्ये, नंदिनी टेन्शनमध्ये येते. नाही लागत आहे फोन आईचा, काय करू मी? इकडे नंदिनी म्हणते की ह्या जीवाने ना नको तो घोळ घालून ठेवलेला आहे. आणि तिचं लक्ष त्या कुकरवर जातं. कुकरवर काहीतरी लिहिलेलं असतं. आता ती वाचते. ती म्हणते चकाचक बाई तू कुकर आणि मी शिकते आहे बघ. जेव्हा जेव्हा तुझ्यावर कुकरचं प्रेशर येईल तेव्हा मी तुझं शिट्टीवर करून टेन्शन मिटवील. आता मागचं कपाट उघडून बघ. आणि तिचं लक्ष जातं की एकच कपाट आहे म्हणून ती त्या कपाटाकडे उघडून जायला म्हणजे उघडायला जाते. आणि बघा तिथे ठेवलेलं असतं ते वाण जीवाने नंदिनीसाठी. आणि ते वाण बघून नंदिनीला खूप आनंद होतो. आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो आता आपण बघूया की पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आता ही काव्या तिच्या बोक्यासोबत खेळत असते. तेवढ्यात वसवात्या आणि रम्या म्हणतात की हिच्या ह्या बोक्याचा बंदोबस्त करावाच लागेल. आणि रम्याच्या हातात आपण बघतो की मोठी अशी कातर असते. आणि बघा ही काव्या खूप अस्वस्थ होती. ती म्हणते की माझा बोका कुठे आहेत? आणि तेवढ्यात वरतून कापूस येत असतो. सगळं घर तिने डोक्यावर घेतलं असतं. पार्थ, मानिनी, काकू ते म्हणतात की अरे कापूस कुठून येतो आहे? आणि तेवढ्यात कळतं यांना की हे सगळं रम्याने